मराठीशाहीच्या पाठीवर वार झाला, हा महाराष्ट्राच्या पाठीवर वार झाला. आपली संस्कृती आहे वार करायचा तर तो छाताळावर करायचा असतो. छाताळावर वार छेडायला आम्ही तयार आहोत. आणि जर गद्दारी झाली तर काळजावरची जखम वर्षानुवर्ष भरत नाही. आणि तीच भरभरती जखम घेऊन आज चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात आलोय. कारण आरच्या बहिणीला बरोबर माहितीये की चाय पर सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 15 कैसे सिमट गई. बुलंद तोफ अमरजी कोल्हे साहेबांचा आगमन झालेला आहे. एका जोरदार टाळ्या व्हायला अमरजी कोल्हे साहेबांचं चिपळूण नदीमध्ये त्यांचं स्वागत आपण जोरदार टाळ्याने करायचं आहे. सन्माननीय अमरजी कोल्हे साहेब आपले लाडके खासदार सन्माननीय अमर कोल्हे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ज्याचा प्रतिष्ठा खरं तर आपण होतो आणि आज या ठिकाणी याची तोफ धडाडणार आहे. आपल्या सर्वांमध्ये ऊर्जा संचारित केली जात आहे आणि म्हणून अमरजी कोल्हे यांचं चिपळूण नगरीमध्ये स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे आणि याच पावन भूमीमध्ये जाणी आपल्या सकस आणि सक्षम अभिनयानं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास जिवंत केला. प्रत्येकाच्या हृदयामध्ये रुजवला, विचारांमध्ये घडवला. अशा अमरजी कोल्हे साहेबांनी तर आपण ज्यांच्या प्रतीक्षेत होतो ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या देशाचा कोहिनूर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते खासदार आहेत. ते केवळ खासदार नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खास दार आहे. ते आहे अभिनयाचं दार आणि त्या अभिनयाच्या दारातून त्यांनी आम्हाला इतिहासाची सफर घडवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संभाजी राजांचा इतिहास तुमच्या आमच्या हृदयावरती कोरला, रुजवला, आपल्या विचारांमध्ये फुलवला. असं तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राची या देशाची बुलंद तोर विचारांचा धगधगता अंगार अमरजी कोल्हे साहेब यांचा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि आपण मी विनंती करत असतो मान्यवरांना की आपण दीपक जायचं आहे. या ठिकाणी महाराजांच्या शुभाच्या या ठिकाणी दीपक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय अमरजी कोल्हे साहेब त्याबरोबर सर्व आपले सन्माननीय नेते पदाधिकारी यांच्या शुभास्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार प्रशांत यादव साहेब यांच्या प्रचारात ही जाहीर सभा आणि या जाहीर सभेच्या निमित्तानं अमरजी कोल्हे यांचे या ठिकाणी उपस्थित राहणं हे आपल्यासाठी ऊर्जा प्रदान करणार आहे. या ठिकाणी एक विचारांचा प्रकाश निर्माण होत आहे. ही वाद ही विचारांची वाद आहे जी प्रज्वलित केली जात आहे आणि म्हणूनच हा क्षण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सन्माननीय अमरजी कोल्हे साहेब आणि आपले सर्व सन्माननीय अतिथी यांच्या शुभास्ते दीप प्रज्वलन होत आहे. सन्मान्य रमेश भाई कदम, सन्मान्य शिवाजी बने, सन्मान्य रवींद्र माने साहेब, त्याचबरोबर बबनजी कनावजे, बालकाशेठ बनेमान. आपण खरं तर चिपळूण वर्षीय सर्व महाविकास आघाडीचे शिलेदार पदाधिकारी यांच्या मार्फत हा सन्मान होत आहे. मी विनंती करतो सर्व आपल्या मान्यवरांना की आपण आपल्या लाडक्या नेतृत्वाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्मान्य अमरजी कोल्हे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान्य अमरजी कोल्हे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सन्मान्य अमरजी कोल्हे साहेब यांच्यासाठी. अमरजी कोल्हे म्हणजे या देशाचा कोहिनूर आहे. अमरजी कोल्हे म्हणजे देशाचा कोहिनूर आहे. त्यांची कीर्ती पसरली सर्व दूर आहे. अमरजी कोल्हे या देशाचा कोहिनूर आहे. त्यांची कीर्ती पसरली सर्व दूर आहे. महाविकास आघाडीचा शिपाई शूर आहे. महाविकास आघाडीचा हा शिपाई शूर आहे आणि म्हणून आज या ठिकाणी विचारात येणार पूर आहे. सन्मान्य अमरजी कोल्हे यांचं मनपूर्वक स्वागत आणि सन्मान होत आहे. कारण आपलं मन असुसलेलं आहे ते म्हणजे अमरजी कोल्हे यांचं मनोगत ऐकण्यासाठी. मात्र आदिशक्ती तुळजाभवानी, आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं
हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। आज चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य प्रशांतजी यादव यांच्या प्रचाराच्या या सभेसाठी मंच खरं तर जेव्हा मधुकर भावे साहेबांनी हा आदेश दिला की डॉक्टर काही झालं तरी चिपळूण गुहागर मतदारसंघात तुम्हाला चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात तुम्हाला यायलाच हवं। खरं तर आज जाता जाता गुहागरला सुद्धा जाता येईल का याची तपासणी केली, पण अजून ही सभा संपवून नगरची सभा करून मग इंदापूर, पुरंदर, तळेगाव आणि त्यानंतर वाघोली असा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे कोकणात काय करायचंय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण विशेषतः चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात येणं याला एक स्वतः मी काय म्हणतोय भावनिक किनार आहे। आणि भावनिक किनार काय तर मला आठवतं 2019 मध्ये याच मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा आली होती आणि याच मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उभं राहायला ज्यांची पाय धरायची हिंमत नव्हती चिपळूणात इथंच चौकात भगवा नाचवला होता आणि त्यानंतर काही लोकांना आधार चढला होता। पण चिपळूणात इथं भगवा नाचवल्यानंतर इथं भगवा झेंडा नाचवल्यानंतर ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावावर मत मागितली त्या आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडून केवळ स्वार्थासाठी कुणी गद्दारी केली असेल तर चिपळूणच्या चौकात नाचवलेला हाच भगवा या गद्दार प्रवृत्तीच्या छाताडावर काढण्यासाठी आता चिपळूणमध्ये परत येणं हे गरजेचं। तर या गद्दारीची जतन काय असते हे या माती इतकं महाराष्ट्रात दुसऱ्या कुणाला ठाऊक नाही। कारण 350 वर्षांपूर्वी संगमेश्वराला कसब्याच्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले, ते केवळ गद्दारीनं पकडले गेले। ज्या छत्रपतींनी तलवार हातात घेतली की लखलखत वलय बाजूला उभं राहायचं, मुकर्रम खानाला अनुस्कुऱ्याचा घाट जो दाखवला गेला तो केवळ वतनाच्या लालसेपोटी दाखवण्यात गेला आणि वतनाच्या लालसेपोटी अनुस्कुऱ्याच्या घाटातून फौज आली आणि गाफील असताना छत्रपती संभाजी महाराज जेव्हा अर्जोली गिरजोली यादवांच्या निवाडा करत होते त्यावेळी त्यांना सगळ्यानं कैद करण्यात आलं। वार झाला महाराष्ट्राच्या केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या नाही, हा मराठीशाहीच्या पाठीवर वार झाला, हा महाराष्ट्राच्या पाठीवर वार झाला आणि ती जखम आज 350 वर्ष भळभळतीये। तर जर छत्रपती संभाजी महाराज आणखी काही काळ जगते तर महाराष्ट्राचाच नाही देशाचा इतिहास वेगळा झाला असता, पण हा इतिहास वेगळा घडला नाही, घडू शकला नाही। याचं दुर्दैवानं कारण होतं गद्दारी, या मातीची गद्दारी, या माणसांची गद्दारी, छत्रपती संभाजी महाराजांची गद्दारी। आणि जर गद्दारी झाली तर काळजावरची जखम वर्षानुवर्ष भरत नाही आणि तीच भळभळती जखम घेऊन आज चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात आलोय। कारण जेव्हा गद्दारी होते तेव्हा ही भळभळती जखम किती यातना देते। प्रत्येक वेळी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केल्याचा तुम्ही उल्लेख केला, पण जेव्हा जेव्हा ही भूमिका करतो, जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा जिरेटो हा डोक्यावर ठेवतो, जेव्हा जेव्हा आई भवानीची कवड्यांची माळ घालतो, आतापर्यंत जवळपास गेली 15-16 वर्ष ही भूमिका करतोय। ही जखम 15-16 वर्ष जेव्हा जेव्हा भूमिका करतो ना तेव्हा तेव्हा या गद्दारीची जखम काळी चिरत जाते। जर ही गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास वेगळा असता आणि तीच गद्दारी तशीच गद्दारी पुन्हा महाराष्ट्रात झाली। 2022 साली गद्दारी झाली ती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून गद्दारी झाली। पण शिवसेनेत वार झाला माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असताना नाही,
तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना जेव्हा मानेखाली संवेदना बधीर झालेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्यासाठी खरं तर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची गरज होती, त्यावेळी सुरत, गोवा, गुवाहाटी अशी गद्दारी जी झाली, त्या गद्दारीची जखम आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या काळजात फळफळते. पण ही गद्दारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाची झाली. ही गद्दारी ज्या शिवसैनिकांनी जीवाच्या आकांताने शिवसेना टिकवली, शिवसेना वाढवली, शिवसेना रुजवली, त्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मेहनतीशी ही गद्दारी झाली. आणि म्हणून प्रशांत दादा, इथं फार मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित दिसत आहेत. काम केलंय मी आधी, त्यामुळे मला माहितीये शिवसैनिक सहसा पेटत नाही, तर एकदा का शिवसैनिक पेटला तर कुणाच्या बापाच्याने तो विजत नाही. ही ताकद शिवसेनेची आहे. कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं, भारतीय जनता पक्षाला माननीय उद्धव साहेब ठाकरेंना फसवलं, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची वेळ आली, तेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आमचा कुठला तरी नेता बसेल, माझी मुलगी खुर्चीवर बसेल असं म्हटलं नाही, तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसतील हे आदरणीय पवार साहेबांनी पाहिलं. आणि ही जाणीव प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात. आणि त्यामुळे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता ज्या तडफेनं तुतारी वाजवण्यासाठी इच्छुक आहे, ती तुतारी कुठल्या प्रकाशात वाजवायची, ती वाजवायला शिवसैनिक मशाल पेटवून इच्छुक आहे याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे मजबूत पंजात मशाल करून विजयाची तुतारी वाजणार ही काळ्या दगडावरची वेग आहे. कारण जेव्हा हे सरकार बनवण्यात आलं, गेली 2-2.5 वर्ष हे महायुतीचं सरकार जेव्हा बनवण्यात आलं, कशासाठी बनवण्यात आलं? 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले. 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडत असताना पक्षाचं नाव तोडलं, चिन्ह तोडलं, नेते पळवले. आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते, अंगातला शर्ट विकत घेता येतो, हातातला मोबाईल विकत घेता येतो, पण नेते आणि आमदार सुद्धा विकत घेतले जातात आणि विकले जातात. हे दुर्दैवी चित्र या महाराष्ट्रानं पाहिलं. आणि महाराष्ट्राला कळलं 50 खोके. आणि परवा राजदीप सरदेसाईंचं एक पुस्तक आलं 2024 अँड इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया. या पुस्तकात स्पष्ट लिहिलं 2 जुलै 2023 ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला, जेव्हा चिन्ह पळवण्यात आलं, कालपर्यंत लोकांमध्ये फिरणारे गुलाबी जॅकेट घालायला लागली. चिपळूण संगमेश्वरात येऊन कदाचित गुलाबी यात्रा येऊन गेली असेल, आली का नाही गेली? गुलाबी रंग नीट पाहिला का? परवा त्यांच्या नेत्यांनी सांगितलं हा रंग गुलाबी नाही, जांभूळ खाल्ल्यानंतर बीचा जसा रंग असतो तसा तो रंग आहे. पण त्यांना विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो की आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलं, जांभूळ जेव्हा खाल्लं जातं त्यानंतर जी बी असते ती बी खायची नसते, ती फुकून टाकायची असते, ती जी सोडून टाकायची असते. त्यामुळे त्या जरी रंग गुलाबी असला तरी त्या गुलाबी रंगाच्या आड गद्दारीचा कलंक लपत नाही, तो काळा डाग लपत नाही. आणि त्यामुळे जेव्हा गुलाबी गँगची माणसं येतात, विचार करा, आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने बसल्या तिथे. मगाशी कोणीतरी योजनांचा उल्लेख केला. 2-2.5 वर्ष सरकार सत्तेवर असताना 2-2.5 वर्षातली कामं सांगता येत नाही. आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिवसाला 150 GR, दिवसाला 170 GR दनादन सुरू झाले. आमचं पोरग जेव्हा रात्री परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करायला बसतं तेव्हा त्याची आई त्याला धपाटा घालती, त्याला म्हणते अरे वर्षभर उंडारक्या करत होता, आता आदल्या रात्री अभ्यास करून कुठं पास होता ये. जर आदल्या रात्री अभ्यास करून पास होता येत नसेल
तर 2-2.5 वर्ष खा भ्रष्टाचार केल्यानंतर केवळ 2 महिन्याआधी योजनांवर सरकार पण येत नसतंय, ही काळ्या दगडावरची रेष. आणि मग माझ्या माता भगिनींना सांगितलं जातं, काय सांगितलं जातं, लाडकी बहीण योजना. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून विधानसभेच्या 2 महिन्याआधी बहीण झाली होती लाडकी. पण भावना काय, मानसिकता काय आहे? म्हणजे त्या महाराष्ट्राला राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा मातृत्वाचा आदर्श आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा कर्तृत्वाचा आदर्श आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा नेतृत्वाचा आदर्श आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांनी जिच्या हाती पाळण्याची दोरी म्हणून भित्ती रंगवत होत्या, त्या माझ्या माता भगिनीच्या हातात झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. ग्रामपंचायतीमध्ये असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल, माझ्या माता भगिनी दिमाखानं पद मिळवत राहिल्या. ही कोणी दिलेली भीक नव्हती, हा दिलेला अधिकार होता, हे कर्तृत्वासाठी दिलेला अवकाश होत. पण आता काय होतं, आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 1500 रुपये ज्यांनी दिले, दिवाळीला भाऊ येऊन गेले असतील, दिवाळीला भाऊ येऊन गेले, तुम्ही ओवाळला असेल, भावानी भाऊबीज टाकली असेल, पण भावानी भाऊबीज टाकल्यानंतर जर बाहेर जाऊन गल्लीत बॅनर लावला तर बहिणीला आवडेल का? पण महाराष्ट्रात अचानक विधानसभेच्या आधी झालेले 3 भाऊ भाऊबीज टाकली का आधी बॅनर लावतात. एक गाडीवाला भाऊ तो स्टेजून विचारतो, आले 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 1500 आले आले आले. आमच्या माता भगिनी खालून विचारतात, तुम्ही काय खिशातून दिले दिले दिले? ही परिस्थिती आले कुठून? तर या सरकारची नीतिमत्ता अशी आहे की एका हाताने द्यायचं दाखवायचं आणि 10 हाताने काढून घ्यायचं, असं हे सरकार आहे. विचार करा, पोरं शाळेत जात असताना शीट पेन्सिल खोड रबर वापरतात, त्याच्यावर 18% जीएसटी आहे. दुकानातून दही आणलं तर त्याच्यावर 5% जीएसटी आहे. दिवाळीला आमचा कुठला तरी युवक नवीन मोटरसायकल घ्यायला गेला असेल, 50,000ची जर बाईक घेतली, 28% जीएसटी आहे. 16,000 रुपये फक्त तेवढ्यासाठी गेले. शेतकरी खर्च घेतो 5% जीएसटी, शेतमालाच्या अवजारांवर 12% जीएसटी आहे, कीटकनाशकांवर 18% जीएसटी आहे. तुमच्याच खिशातून काढून घेतलेलं परत तुम्हाला देताना माझ्या माता भगिनी दिवाळी साजरी करेल असेल, दाजीनी सांगितलं असेल लाडक्या बहिणीला करंजा कर, बहिणीने सांगितलं असेल 140 खोबरं 280 झाले, दाजीनी सांगितलं असेल शंकरपाळ्याचं, बहिणीने सांगितलं असेल तेलाचा डबा 600 वाढलाय. आता स्टॅम्प पेपर सुद्धा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 रुपयाला गेलाय. पेट्रोल दुपटीने वाढलं, डिझेल दुपटीने वाढलं, खतांच्या किमती तिपटीने वाढल्या. आज सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या कोणी छातीवर हात ठेवून सांगावं की आपलं पोरगं चांगलं शिकावं अशी जर भावना असेल तर तुम्ही आतापर्यंत केलेलं सेविंग, हे पोराचं शिक्षण आणि तुमचं सेविंग याचा कुठेतरी मेळ जुळतो का? 2014 नंतर जर महागाई दुपटीनं वाढली असेल तर तुमच्यापैकी कुणाचा पगार हा 2014 पासून 2024 पर्यंत दुप्पट झालाय का? तुमचा कुठलाही व्यवसाय जर असेल तर त्या व्यवसायाचा टर्नओव्हर 2014 पासून 2024 पर्यंत दुप्पट झालाय का? तुमचा माझा खिस्सा दुपटीने वाढत नाही, पण महागाई मात्र दुपटीने वाढते. आणि त्यातलाच पैसा जेव्हा तुमच्या हातात दिला जातो तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना बरोबर माहितीये की चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? आठवगा ना 2014? बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए दादा भाई भाऊ, इसलिए दादा भाई भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके, तुम्हें गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में होके. हा गमतीचा विषय सोडून द्या, पण बाळ जन्माला येतं त्याला व्हॅक्सिन देतो ना, त्या व्हॅक्सिन पासून ते माणूस जेव्हा तिरडीवर जातो त्या तिरडीवर अंगठ्याच्या कापरापर्यंत तुम्ही आणि मी जीएसटी देत राहतो. जेव्हा तुम्ही लाडकी बहीण म्हणतात तर 3 मामा असून काय कामाचे मामा? भाच्याच्या हातचा रोजगार चाललाय. वेदांता पॉपकॉर्न गेला, बस ट्रक पार गेला, टाटा एअर बस गेला. 5.5 लाख कोटी रुपयाची महाराष्ट्रातली गुंतवणूक गेली. महाराष्ट्रातली गुंतवणूक गेली याचा अर्थ 5 ते 7 लाख मराठी तरुणांच्या हातचा रोजगार गेला. जेव्हा इथं बसलेले ही सगळी सिनियर म्हणजे आपल्या पोरांना शिकवतात,
पोराला सांगतो कॉलेजला जा बाबा, अभ्यास कर, चांगला शिक, डिग्री घे. पोरग डिग्री घेत हातात रेझ्युमे घेऊन, फाईली घेऊन चक्रा मारतात, पण नोकरी नाही. कारण तुमच्या वाटेचा रोजगार हा दिल्लीला पाठवला जातो, दिल्लीवरून तो गुजरातला जातो. दिल्लीवरून गुबू गुबू वाजलं का एक फुल दोन हाफचं सरकार नंदी बैलासारखं माना डोलावतं. वेदांता फॉक्सकॉन जाऊ दे का गुजरातला, गुबू 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 का सरकार म्हणते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. टाटा एअरबस जाऊ द्या का जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. बळकट जाऊ द्या का जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. अरे मग जर तुम्हाला महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला महाराष्ट्रातल्या माणसांकडे येता कशाला, हा महत्वाचा प्रश्न. आता मगाशी मला एक चिठ्ठी आली. त्या चिठ्ठीमध्ये सांगण्यात आलं की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आता अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल परवा काहीतरी एक विधान केलं. पत्रकार बांधवांना माहित असेल, माननीय देवेंद्रजींसारखा नेता, हा दादा खरं बोलले असते, ते जे काय खरं बोलले ते हे बोलले की माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं विधान आहे ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीत. 100% खरंय, 100% खरंय. माननीय मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस नाहीत. अहो कारण त्या रेसमध्ये यायला आधी सरकार तुमचं यावं लागतं. सरकारच महाविकास आघाडीचं येणार आहे याची कबुली देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली. बघा महाराष्ट्रातली जनता, आपण कायम असं म्हणतो महाराष्ट्रात भल्या भल्यांचा माज उतरवून मिळतो. जे अधिकारवाणीने सांगत होते की मी पुन्हा आलो, दोन पक्ष फोडून आलो, दोन पक्ष फोडून पुन्हा येऊन अर्ध्या खुर्चीवर समाधान मानणाऱ्या देवेंद्रजींवर वेळ काय आणली महाराष्ट्राने वेळ आणली. त्यांनी कबुली द्यायची की आमचं काय सरकार येत नाही, त्यामुळे मी काय मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत नाही. कारण जर लोकसभेला माननीय उद्धव साहेब ठाकरेंची, माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची लाट होती असं म्हटलं तर आता विधानसभेला सुनामी आली आहे, सुनामी. आणि या सुनामीमध्ये हे महायुतीचं सरकार आणि या महायुतीच्या सरकारनं करायला लावलेली गद्दारी ही वाहून जाणार आहे. आणि म्हणून गंमत बघा, आधी महायुतीच्या लोकांनी सुरुवातीला काय सांगायला सुरुवात केली होती, आम्ही विकासासाठी गेलो. जर विकासासाठी गेलो तर आमचे रोजगार का गेले, विकासासाठी जर गेला होता तर आज महाराष्ट्राला तब्बल 8 शेतकरी दिवसाला आत्महत्या करतात. 8 शेतकरी दिवसाला. दर महिन्याला महाराष्ट्रातल्या 200 शेतकऱ्यांच्या गावात सरळ रचलं जातं, तिरडी ठेवली जाते. 200 शेतकऱ्यांची, 200 कुटुंबातली, शेतकरी कुटुंबातली लेकरं अनाथ होतात. आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी युटर्न मारला. मग सांगितलं की नाही ते लाडकी बहीण योजनेसाठी. तेव्हा लाडक्या बहिणीने विचारलं भाज्याचा रोजगार कुठे, दाजीच्या सोयाबीनला भाव कुठे, दाजीच्या दुधाला भाव कुठे, आमच्या तेल, डाळ, रवा, मैदा सगळ्याच्या किमतीचं काय. परत युटर्न मारला महायुतीच्या लोकांनी आणि आता पोस्टर लागायला लागलेत. मुंबईमध्ये तुम्ही सगळ्यांनी अनेकांनी पाहिले असतील पोस्टर. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन सांगायला लागलेत बटेंगे तो कटेंगे. मोठमोठे बॅनर लागले. मान्य अजितदादांनी सांगितलं हे मान्य नाही, अशोक चव्हाण म्हणाले हे मान्य नाही. त्याच्यावर माननीय देवेंद्रजी फडणवीस म्हणाले नया है वह. म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस डायरेक्ट तोंडावर बोलले ना, नया है वह त्यांना कळत नाही. पण हे सांगण्याची वेळ जेव्हा माननीय उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांवर येते तेव्हा उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं पाहिजे. महाराष्ट्राला येऊन सांगतोय कोण? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. अहो तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतो आणि आम्हाला तुम्ही सांगणार बटेंगे तो कटेंगे. तर मग माननीय उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला सांगावं लागेल. कारण एक साधा विचार करा, इथे तो प्रकार होतो. समजा 2 मित्र आहेत, एक हिंदू मित्र आहे, एक मुस्लिम मित्र आहे. दोघं रस्त्याने चाललेत, रस्त्याच्या एका बाजूला मंदिर, एका बाजूला मस्जिद आहे. हिंदू मित्र कुठं जाईल? मंदिरात. आपला मुस्लिम बांधव येतो कुठं जाईल? मस्जिद मध्ये.
काही चुकलं दोघांचं? दुसऱ्या दिवशी परत दोघं रस्त्याने निघाले. सकाळचा नाश्ता झाला नव्हता, दुपारचे 3 वाजून गेले होते, पोटात कावळे कोकलत होते, ऊन मी म्हणत होतं. एका बाजूला मंदिर होती, एका बाजूला मस्जिद होती. पोटात कावळे कोकलत असताना दोघं, एक हिंदू आणि एक मुसलमान, दोघं मित्र रस्त्याने निघाले होते. एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होती, समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जाते? तुमच्या उत्तरात सगळी मेघ आहे. जर पोटातल्या आगीला ती आग विझवण्यासाठी लागणाऱ्या भाकरीला जात आणि धर्म नसतो, तर तो विकासासाठी रोजगार लागतो. आणि त्यामुळे या पद्धतीने पटेंगे तो कटेंगे जर कोणी सांगत असेल तर त्यांना सांगायचं निक्षून मतदानातून दाखवून द्यायचंय की पटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज तिकडे गंगा यमुनेच्या भुसभुशीत मातीत उगवत असेल. हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या 16 बलुतेदारांना 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्याचं स्वप्न साकारलं होतं. आणि त्या महाराष्ट्र धर्माची ही निवडणूक आहे. म्हणजे प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या वाटेचं सगळं जर गुजरातच्या पायावर घालण्याची महायुतीच्या नेत्यांची भावना असेल तर आम्हाला आमचा महाराष्ट्र धर्म टिकवावा लागेल, आम्हाला आमचा महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल. आणि त्यासाठी ही निवडणूक आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती, प्रशांत यादवांना आपण सगळेजण ओळखता, त्यांच्या कामाच्या माध्यमातून जर तुम्ही काम बघितलं तर माणसांसाठी आणि माणसं उभी करण्यासाठी उभा असणारा हा माणूस. आणि म्हणून सांगतो, प्रशांतजी यादव यांना मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत, प्रशांतजी यादव यांना मत म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना मत, प्रशांतजी यादव यांना मत म्हणजे माननीय राहुलजी गांधी यांना मत. त्यामुळे 20 तारखेला मतदान करायला जात असताना आठवा आपल्या बापाला, ज्या बापाला डोक्यावर सावलीसाठी छप्पर केलेलं असतं, ज्या बापाला आधारासाठी भिंती बांधलेल्या असतात, ज्या बापाला हाडाची काढ केलेली असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं, पण तुमचं भविष्य उभं केलेलं असतं, तुमचं कर्तृत्व उभं केलेलं असतं. आणि आयुष्याच्या संध्याकाळी हा बाप घराच्या अंगणात बसलेला असताना पाठीमागून अख्खं घर जर कोणी काढून नेलं तर त्या बापाला काय वाटत असेल? त्या बापाने उभं केलेलं सगळं संघर्ष, त्या बापाने उभं केलेलं सगळं कर्तृत्व, त्या बापाने उभं केलेलं सगळं जग जर कोणी हातोहात काढून घेत असेल तो बाप कोसळेल, तो बाप आतून मोडून पडेल. पण हीच गोष्ट घडली होती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाबतीत. अख्खी 55-60 वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्यानंतर रातोरात एका फटक्यासारखी चिन्ह, पक्ष, नेते, मंत्री सगळं काढून घेतलं. पण हा बाप कोलमडून पडला नाही. जेव्हा दिल्लीतले नेते गिधाडासारखं बघत होते महाराष्ट्र आता गुडघ्यावर बसेल का, महाराष्ट्र आता शरण जाईल का, तेव्हा 84 वर्षाचा योद्धा उठला आणि म्हटला, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची ही निवडणूक आहे, त्या माननीय उद्धव साहेब ठाकरेंची ही निवडणूक आहे. आणि म्हणून प्रशांतला एकच तुम्हाला सांगतो, आमदार तर तुम्ही होणारच आहात, पण तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्याकडून भावे सरांनी जे पहिलं काम सांगितलं ते पहिलं काम मात्र एक करा. कसब्याच्या सरदेसाईंच्या वाड्याचं केवळ राष्ट्रीय स्मारक नाही तर तिथे अशी दिमाखदार शंभूसृष्टी तयार करा की आजपर्यंत आम्हाला कायम सांगण्यात आलं, जगावं कसं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि मरावं कसं ते छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं. आम्हाला मंजूर नाही, आमचं म्हणणं हेच आहे, जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि या मातीच्या, या माणसांच्या स्वाभिमानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं. असं स्मारक उभं करा की या मातीत पुन्हा गद्दारी करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. एवढीच विनंती करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय शिवराय. प्रशांतजी कांसे यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे. प्रशांतजी कांसे यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार. प्रकाशजी कांसे कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे. माजी पंचायत समिती सदस्य राहिलेले सन्मान्य प्रकाशजी कांसे यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे.
ज्यांनी मगाशी आपलं मनोगत देखील या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे ते प्रकाश कालचे यांचा या ठिकाणी अमरजी कोल्हे यांच्या शुभाचे फक्त प्रवेश झालेला आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. अमरजी कालचे यांचा फक्त शब्द आपल्या कानावरती पडलेला आहे.